आणि इथे तुम्ही बघू शकता हे बॉल्स, पोटॅटो बॉल्स किती मस्त असे तयार झालेले आहेत. एकदम गुलाबजामुन सारखे दिसतात बघा, पण हे गुलाबजामुन नाहीत, हे आहेत पोटॅटो बॉल्स. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. तर बघा, आज आपण मस्त असं साध्या सोप्या पद्धतीने पोटॅटो बॉल्स बनवलेले आहेत. एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे तयार झालेले आहेत. तरी ते आवाज तुम्ही बघू शकता. एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे आपले पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत. नमस्कार, योगिता होम फूड्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेलं आहे बघा मस्त असं पोटॅटो बॉल्स. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं तयार झालेले आहेत. एकदम गुलाबजामुन असं वाटतात हे पोटॅटो बॉल्स. आणि करायला पण सोपे आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे पोटॅटो बॉल्स आहेत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करू. तर आपल्या चॅनलवर कोण कोण नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला बटन दाबा, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा, आज आपण पोटॅटो बॉल्स करणार आहोत. तर त्यासाठी बघा इथं मी उकडलेले 5 बटाटे घेतलेले आहेत. आणि आता हा बटाटा आपल्याला हातानेच मॅश करून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे बघा सर्व बटाटे आपण आता मॅश करून घेऊया. तर तुम्हाला हा बटाटा हाताने मॅश करायचा नसेल तर तुम्ही मॅशरच्या सहाय्याने हा बटाटा छान असं बारीक करून घेऊ शकता. तर मी इथं सर्व बटाटा हाताने मॅश करून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तर इथे बघा तांदळाचं पीठ घालून झालेलं आहे. आता घालायचं आहे जिरे पावडर, चाट मसाला, हळद आणि लाल तिखट. तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. लाल तिखट घातल्यानंतर इथे बघा चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी चिली फ्लेक्स घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि मसाल्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तुम्हाला किती मसाले घालायचे आहेत तुम्ही त्यानुसार तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्याचा वापर करू शकता. तर मी इतकेच मसाले घातलेले आहेत. तर आता पाणी न घालता आपल्याला बघा हा मसाला, तांदळाचं पीठ आणि बटाटे छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या बटाट्याचा छान असा आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही घातलेलं नाही. आपलं बटाटा छान असा शिजला होता आणि तांदळाचं पीठ घालून हे बटाट्याचं पीठ छान असं आपण कालवून घेतलेलं आहे, घट्ट मळून घेतलेलं आहे. आणि आता यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे बघा. आणि परत एकदा छान असं मळून घेऊया. तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरच्या पिठाचा वापर करू शकता. शक्यतो तांदळाच्या पिठाने छान अशी चव पण येते आणि बटाटा बॉल्स तेलामध्ये सोडल्यानंतर फुटणार नाही. तर आता बटाटा बॉल्सला क्रिस्पी करण्यासाठी बघा इथं मी 1-4 ब्रेड घेतलेले आहेत आणि मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आणि हे ब्रेड छान असं मिक्सरला फिरवून घेऊया आणि याची बारीक छान अशी जाडसर पावडर तयार करून घेऊ. तर इथे बघा मिक्सरला मी हा ब्रेड छान असं फिरवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याचं जाडसर पावडर तयार करून घेतलेली आहे. तर आता हे वाटून घेतलेलं ब्रेड क्रम्स आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि इथं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता बघा इथं याच वाटीमध्ये बघा 3 चमचे मी तांदळाचं पीठ घातलंय आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलंय आणि याची छान अशी प्युरी तयार करायची, पेस्ट तयार करायची. तर इथे बघा तांदळाच्या पिठाची छान अशी आपण आता पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला पोटॅटो बॉल्स बनवायचे आहेत. तर बघा इथं मी तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं हाताला लावलेलं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला की छोटा छोटा लिंबू एवढा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत. जसं आपण गुलाबजामुन बनवतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला इथं याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत बटाट्याचे. आणि हे बघा अशा पद्धतीने हे बॉल्स मी बनवून घेतलेले आहेत. हाताला थोडंसं तेल लावलं ना छान असं आपले बॉल्स तयार होतात. त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावायचं आणि पोटॅटो बॉल्स बनवून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज तुम्ही करू शकता.
तर इथे बघा अशा पद्धतीने लिंबू एवढ्या आकाराचे मी छोटे छोटे हे बॉल्स बनवलेले आहेत. तर आता हे बटाटे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघा जे तांदळाची आपण स्लरी तयार केली होती त्याच्यामध्ये हे पोटॅटो बॉल्स टाकायचं. पोटॅटो बॉल्स छान अशी भिजवून घ्यायची आणि जे आपण ब्रेड क्रम्स तयार केलं होतं त्यामध्ये घोसळून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने हे ब्रेड क्रम आपल्याला या पोटॅटो बॉल्सला लावायचे आहेत. याने काय होतं आपले पोटॅटो बॉल्स बाहेरून कुरकुरीत मस्त छान असे तयार होतात. तर इथे बघा सुरुवातीलाच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता एक एक करून आपल्याला हे पोटॅटो बॉल्स तेलामध्ये छान असे सोडायचे आहेत. सुरुवातीला तांदळाच्या स्लरीमध्ये बुडवायचं, परत ब्रेड क्रम लावायचं आणि मग तेलात सोडायचं. मध्यम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पोटॅटो बॉल्स छान असे तळून घ्यायचे आहेत. आणि इथे बघा आलटून पलटून आपल्याला हे पोटॅटो बॉल्स छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त असा आलेला आहे. तळताना आपल्याला जसं काय आपण गुलाबजामुनच तळतोय अशा पद्धतीनं आपले हे पोटॅटो बॉल्स तळून तयार झालेले आहेत. मस्त छान असं क्रिस्पी तळून झाले ना मग आपल्याला हे बाहेर काढायचे आहेत. जवळून दाखवते तुम्हाला, बघू शकता किती मस्त याचा कलर आलेला आहे. तर आता हे पोटॅटो बॉल्स आपण काढून घेऊया. तर बघा प्लेट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तळून घेतलेले हे पोटॅटो बॉल्स आपण काढून घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने सर्व पोटॅटो बॉल्स आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. सुरुवातीला थोडासा मोठा गॅस करायचा आणि मग खालची बाजू फ्राय झाली की मध्यम गॅसवरती आपल्याला हे पोटॅटो बॉल्स तळून घ्यायचे आहेत. आणि तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या पिठाचा वापर करू शकता. शक्यतो तांदळाच्या पिठाचा वापर करायचा जेणेकरून तेलामध्ये बॉल सोडताना फुटणार नाहीत. आणि इथे बघा सगळे बॉल्स आपण तेलामध्ये सोडलेले आहेत. कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल छान असे तळून घेऊया. तर इथे तुम्ही बघा आपण हे पोटॅटो बॉल्स छान असे तळून घेतलेले आहेत सगळे. तर आता काढून घेऊया आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त असा आलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे पोटॅटो बॉल्स किती मस्त असे तयार झालेले आहेत. एकदम गुलाबजामुन सारखे दिसतात बघा, पण हे गुलाबजामुन नाहीत, हे आहेत पोटॅटो बॉल्स. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. तरी ते आवाज तुम्ही बघू शकता. एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे आपले पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत. तर बघितलं ना तुम्ही मस्त असं आपण पोटॅटो बॉल्स बनवलेले आहेत. एक दाखवते तुम्हाला, हे बघा. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेला आहे. एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे तयार झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. लहान मुलांच्या आवडीचा असा हा पदार्थ आहे आणि मोठ्यांना पण आवडणार आहे. बनवून बघा. धन्यवाद.